पोलीस साहेबांकडे जाऊन त्यांना भेटली. त्यांनी मला पाहताक्षणी ओळखलं. काय गं, तू इथे कशी? आई कुठे आहे तुझी? काय झालं? एका पाठोपाठ एक त्यांनी प्रश्न विचारले. शेवटी ते होते पोलीसच ना. आई मला सोडून गेली देवाकडे, असं म्हणून मी रडू लागले. त्यांनी मला शांत केलं, पाणी प्यायला दिलं आणि मी तिथे का आली हे विचारलं. त्यांनी सांगितलेल्या संस्थेत जायचं आहे, पण ती संस्था कुठे आहे हे माहीत नाही, म्हणून मी त्यांच्याकडे गेली होती. त्यांना हे समजताच त्यांनी त्यांच्या सहकार्यांना काही गोष्टी सांगून त्यांच्यासोबत मला पाठवलं. त्या संस्थानात माझं नाव लिहून घेतलं आणि माझं कोणी नाही ना याची खात्री करून घेतली. मी पोलिसांसोबत असल्यामुळे जास्त काही विचारपूस झाली नाही. माझ्यासारखेच तिकडे कमी जास्त वयाची मुलं होती, ज्यांच्या आयुष्यात कोणी नाही. संध्याकाळ होताच ते पोलीस साहेब तिथे आले. त्यांनी माझी भेट घेतली, माझी विचारपूस केली. कसं वाटतंय तुला इकडे? काही दिवस जाते रुळायला. इकडे राहा, मन लावून काम कर आणि अभ्यास सोडू नकोस, खूप मोठी हो, असं बोलून ते निघाले. निघताना पुन्हा पाठी वळून, आणि हो, कधी काही लागलं तर नक्की ये पोलीस स्टेशनला, मी आहे तिकडे. त्यांचं असं बोलणं मला खूप धीर देणारं वाटलं. त्यांच्यामुळे मला स्वतःला सावरता आलं. काही दिवसातच मी तेथे रुळू लागली. तिकडे माझे मित्र जमले. आम्ही एकत्र जेवायला बसायचो, एकत्र काम करायचो आणि अभ्यासही. 10वी झाली असल्यामुळे कॉलेज शिक्षण मला बाहेरून देता आलं. काम करता करता अभ्यासही जोरात चालू होता. शरीराला जसं तब्येतीसाठी पौष्टिक आहार लागतो, तसाच अभ्यासासाठी पौष्टिक वातावरण लागतं असं मला वाटतं. कारण ज्या परिस्थितीत मी माझं 10वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं, तशी परिस्थिती इकडे नव्हती. त्याचमुळे मी मन लावून अभ्यास करू शकले आणि आमच्या संस्थानातील मुलांमध्ये सगळ्यात चांगल्या मार्कांनी पास होणारी मुलगी ठरले. सगळ्यांचं कौतुकाचा वर्षाव माझ्यावर होत होता. त्यातच संस्थेतील एक मुलगा माझ्या दिशेने आला आणि अचानक त्याने माझा हात हातात घेऊन गच्च दाबून धरला आणि अभिनंदन तुझं, असं म्हणून निघून गेला. मी त्याच्याकडे पाहतच राहिले, पण दुर्लक्षित करून मी सगळ्यांसोबत माझा आनंद शेअर करून लागले. काही दिवस होत नाहीत, तोच माझ्यासोबत विचित्र घटना घडू लागल्या. सकाळी अंघोळीला गरम पाण्याऐवजी बर्फासारखं गार पाणी माझ्या बादलीत असायचं. माझे कपाटातले कपडे फाटलेले मिळायचे. जेवणात मीठ जास्त प्रमाणात आणि कधीकधी माझे अभ्यासाचे वह्यापुस्तकच गायब असायचे आणि ते मला दुसरीकडे कुठे तरी फाटलेले मिळायचे. सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी आठवड्यातून एकदा होत होत्या, त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर मात्र ह्याच प्रमाण वाढू लागलं. माझ्याही मनात आता थोडी भीती वाटू लागली होती. कारण हे कोण करतंय, का करतंय, मला हे अजून माहीत नव्हतं. सगळ्या गोष्टींचा मला हळूहळू मनस्ताप होऊ लागला होता. एक दिवस मनाशी ठरवून मी आमच्या संस्थेतील मॅडमना संपूर्ण गोष्ट सांगितली. त्याही आश्चर्यचकित झाल्या की कोण असं करत असेल, कारण ह्याआधी संस्थेमध्ये असं कधीच झालं नव्हतं. त्यांनी ताबडतोब सगळ्यांना एकत्र बोलवून घेतलं. आपल्या संस्थेत मागील काही दिवस बरेच विचित्र गोष्टी घडल्यात आणि मला हे आज समजतंय. हे सगळं कोण करतंय त्यांनी स्वतःहून समोर या, नाहीतर त्यांना कडक शिक्षेला सामोरं जावं लागेल, हे लक्षात ठेवा. अशा कडक शब्दात मॅडम यांनी सगळ्यांना खडसावलं. पण खूप वेळ झाला तरी कोणी सांगायला तयार नव्हतं आणि कोणी सांगेल तरी कुठल्या तोंडाने. शेवटी मॅडम यांनी पुन्हा सगळ्यांना ताकीद देऊन आपापल्या खोलीत जायला सांगितलं. मॅडम माझ्या जवळ येऊन, काही काळजी करू नकोस, काही लागलं तर मला कळव. त्या क्षणापुरतं माझ्या मनाला बरं वाटलं. मी देखील माझ्या खोलीत निघून गेले. पुढील काही दिवस आधीप्रमाणे छान गेले. पण नंतर एक दिवशी संस्थेमधील तो मुलगा ज्याने माझा विचित्र पद्धतीने अभिनंदन केलं होतं, त्याने मला एकटीला गाठलं आणि काय, मॅडमकडे डायरेक्ट कंप्लेंट? राहायचं नाही वाटते तुला ह्या संस्थेमध्ये? मी आजूबाजूला बघितलं तर कोणी नव्हतं. कोण आहेस तू आणि असा का बोलतोयस? मी घाबरतच विचारलं. घाबरू नकोस, मी तुला काही करणार नाही, कारण मीही ह्या संस्थेचा आहे, असं बोलून तो हसत हसत निघून गेला. मी मात्र विचारांच्या चक्रात अडकली. कोण आहे हा? माझ्याशी काय वैर? असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात येऊ लागले.
काही वेळ मी तशीच तिथे उभी राहिली. तेवढ्यात माझ्या मागून येऊन कोणीतरी मला घाबरवलं. मी घाबरून जोरात किंचाळले आणि तशीच डोळे बंद करून उभी राहिली. हृदयाची धडधड वाढली. सगळेजण माझ्यापाशी धावत आले. मॅडम पण आल्या. त्यांनी मला आवाज दिला. त्यांचा आवाज ऐकून मी डोळे उघडले तर माझ्या अवतीभोवती संस्थेतील सगळी मुलं जमा झाली होती. काय ग, काय झालं इतक्या जोरात किंचाळायला? मॅडमनी प्रश्न केला आणि तोच मी घाबरलेल्या अवस्थेत त्यांना सांगितलं की कोणीतरी पाठीमागून येऊन मला घाबरवलं. तिथेच उभी असलेली माझी मैत्रीण तिने पुढे येऊन सांगितलं, अगं तुला मीच घाबरवलं पाठीमागून येऊन. तू एकटी उभी होतीस म्हणून गंमत केली. मला नव्हतं माहीत तू इतक्या जोरात किंचाळशील. तिने असं म्हणता सगळी मुलं हसायला लागली. मला मात्र रडू आलं, कारण काही वेळेपूर्वीच त्या मुलाशी माझं बोलणं झालं होतं आणि डोक्यात अनेक प्रश्न होते. दर 2 दिवसाआड तो मुलगा मला एकट्यात गाठून तोच वाक्य बोलून निघून जायचा. त्याचं असं विचित्र वागणं खरंच माझ्या समजण्यापलीकडचं होतं आणि ही गोष्ट मी कोणाला सांगितली देखील नव्हती. असंच काही दिवस चाललं आणि अचानक एक दिवस माझ्यासोबत ते पुन्हा घडू लागलं. ज्या गोष्टीची तक्रार मी आमच्या मॅडमकडे केली होती, पण ह्यावेळेस मात्र त्या त्रासाची उंची वाढली होती. आता माझ्या पुस्तकांवर मी तुला सोडणार नाही, बघून घेईन असं लिहिलेलं आढळायचं. माझे कपडे जे पूर्वी फाटलेल्या अवस्थेत मला मिळत ते आता जळालेल्या अवस्थेत मला मिळू लागले होते. माझी अवस्था पुन्हा बिघडली. माझ्या मनात खूप भीती निर्माण झाल्यामुळे माझं लक्ष कशातच लागू शकत नव्हतं. मी एकटी बसून रडत राहायची. स्वतःला प्रश्न विचारायची, का, कोण करतंय माझ्यासोबत असं? काय बिघडवलं मी कोणाचं? न राहून सारखं तेच डोक्यात असायचं. असेच काही दिवस निघून गेले. शेवटी मी मनाशी ठरवलं की मॅडमकडे पुन्हा जायचं, पुन्हा तक्रार करायची. पण काय होईल जर मी पुन्हा तक्रार केली? कारण मागील वेळेसही काहीच हाती लागलं नव्हतं. मनात असं आलं आणि मी तिथेच थांबले आणि पुन्हा रडू लागले. स्वतःला सावरलं, पण माझं मन मात्र कशातच लागत नव्हतं. माझ्यासोबत होणाऱ्या घटनांमुळे मी अस्वस्थ झाले होते. आजारपण जवळ आलं होतं आणि त्याचमुळे अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. त्याचा परिणाम असा झाला की मी ह्यावेळेस चांगल्या मार्कांनी पास नाही झाले. यंदाचं वर्ष माझं 12वीचं होतं आणि त्यात 6माही परीक्षेत मिळालेले गुण पाहता ते माझ्या अपेक्षेपेक्षा फारच कमी होते. अशाच एक दिवशी संध्याकाळी मी संस्थेमध्ये फिरत असताना माझ्या कानावर शब्द ऐकू आले, सोडणार नाही मी तिला, तिच्यामुळे मला. हे ऐकताच मी लपून पाहू लागले की कोण असं बोलत आहे आणि कोणाबद्दल. जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला तोच मुलगा दिसला जो माझ्यासोबत थोडा विचित्र वागत होता. पण तो एकटा नव्हता, त्याच्यासोबत त्याचे काही मित्र आणि माझी मैत्रीण जी माझ्या खोलीत माझ्यासोबत राहायची ती सुद्धा होती. आणि तो मुलगा त्यांना जे काही सांगत होता त्याला सगळेच जण हसून एकमेकांना टाळ्या देऊन होकार देत होते. मी लगेच तिकडून निघून गेले. सगळं दृश्य डोळ्यासमोर पुन्हा उभं राहिलं. त्यांच्या हसण्याचा आवाज कानात गुंजू लागला. मी मात्र तशी अस्वस्थ होत गेली आणि मला रडू कोसळलं. स्वतःला खूप प्रश्न विचारू लागले मी. का असं माझ्यासोबत? काय गुन्हा केलाय मी? पण सगळ्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. मला काही सुचेनासं झालं होतं. असं वाटत होतं की द्यावं सगळं सोडून. पण मला माझ्या आईची आठवण आली. तिने माझ्यासाठी घेतलेल्या अमाप कष्टांची जाणीव झाली. नाही, मी असं काही करू शकत नाही. मला माझ्या आईने मला लढायला शिकवलं आहे. असं स्वतःशी बोलून मी मनाशी ठरवलं की आता पाठी नाही हटायचं, लढायचं. मला होणाऱ्या मानसिक त्रासाशी मी लढायचं ठरवलं. मागील वेळेस कोणताही पुरावा नव्हता आणि कोणी स्वतःहून सांगितलेही नव्हते. म्हणूनच मी ठरवलं की आधी पुरावा गोळा करायचा आणि मगच संस्थेच्या मॅडमकडे जायचं. त्यांचं बोलणं ऐकलं होतं मी, त्यामुळे ते माझ्यासोबत काय करतील याचा मी एक अंदाज लावला होता. जिला मी माझी मैत्रीण म्हणत होती तीच त्यांच्यामध्ये सामील होती याचा अर्थ एकच होता की माझे पुस्तकं, कपडे सगळं काही हीच घेऊन जात असणार.
म्हणून मी तिच्यावर पाळत ठेवली आणि पाहिलं तर ती रात्री आम्ही झोपल्यावर माझे सामान चोरत आणि त्या मुलाला सकाळी देत. काही दिवस त्यांच्यावर अशाच प्रकारे मी लक्ष ठेवलं. सगळ्यात आधी मी माझ्या दुसऱ्या मैत्रिणीला ही गोष्ट सांगितली. तिलाही विश्वास बसला नाही. ती आणि मी मिळून त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून असायचो. तिलाही आता सत्य परिस्थिती माहीत पडली होती. आम्ही दोघींनी विचार करून मॅडम यांना सगळी हकीकत सांगितली. मॅडम आधी रागावल्या, कारण संस्थेतील मुलं असं काही करतील ह्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता आणि जर तसं खरंच काही होत असेल तर नक्कीच संस्थेसाठी ते चांगलं नव्हतं. पण तरीही त्यांनी माझी एकूण अवस्था पाहता माझ्यावर विश्वास ठेवायचं ठरवलं. ज्या रात्री माझी मैत्रीण माझ्या वस्तू चोरणार होती त्या रात्री मी नेहमीसारखंच झोपायचं नाटक केलं. काही वेळाने त्या मुलीने माझ्या कपाट उघडून माझे कपडे घेऊन तिच्या बॅगेत ठेवायला जाणार तेवढ्यात मॅडम आमच्या खोलीत येऊन त्यांनी खोलीची लाईट लावली. ती मुलगी अचानक घडलेल्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे घाबरली आणि तिने हातातील कपडे जमिनीवर टाकले. मॅडम यांनी लगेच तिला दरडावत विचारलं, तू हे काय करत आहेस? तुझा कोणता हेतू आहे सांग मला. तुझ्याबद्दल सगळं कळलं आहे मला. सांग, नाहीतर मी आत्ताच पोलिसांना बोलावते. पोलिसांचं नाव ऐकून आणि मॅडम यांच्या राग बघून त्या मुलीने सगळं काही सांगितलं. मॅडम यांचा राग अनावर झाला. त्यांनी लगेच शिपाई काकांना सांगून सगळ्यांना बोलून घेतलं. स्वतः त्यांनी जाऊन त्या मुलाला खेचत आणलं. तुझी हिंमत कशी झाली माझ्या संस्थेत हे सगळं करायची? लाज नाही वाटली हे करताना? त्या मुलाने माझ्या मैत्रिणीकडे पाहिलं. तिची अवस्था पाहून त्यालाही समजून चुकलं होतं की त्याने केलेल्या कृत्याचा उलगडा झाला आहे. त्यालाही अश्रू अनावर झाले. मॅडम, चुकलो मी, मला माफ करा. पुन्हा नाही करणार असं मी. पुन्हा नाही करणार म्हणतोस? पण तुला ह्या मुलीचा इतका तिरस्कार का? ती आपल्या संस्थेत आत्ताच आली. तिने तुझंच काय कोणाचंच वाईट केलेलं नाही, मग इतका वाईट का वागलास? मॅडमने विचारलेल्या प्रश्नामुळे मलाही समजणार होतं की काय या मुलाने माझ्यासोबत असं केलं होतं. तिने माझा हक्क हिरावून घेतला. आजपर्यंत या संस्थेत पहिला क्रमांक माझा येत असे, पण ही आली आणि माझे सगळे मित्र हिच्याजवळ केले. जो तो अभ्यासाचे प्रश्न तिला विचारू लागला. मला या सगळ्या गोष्टी असह्य झाल्या आणि म्हणूनच मी ठरवलं की हिला त्रास द्यायचा म्हणजे ही या संस्थेतून निघून जाईल आणि मला माझी जागा परत मिळेल. माझे मित्र मला परत मिळतील. त्या मुलाच्या मनातील माझ्यासाठी असणारा तिरस्कार ऐकून मी दचकून गेले. फक्त आणि फक्त एका तिरस्कारामुळे ह्याने मला इतका त्रास दिला? तू फार चुकीचं वागलास. तुझी जागा तिने घेतली नव्हती. तिने तिची जागा निर्माण केली होती. तूही तिच्यापेक्षा जास्त अभ्यास करून पुन्हा मिळवू शकला असतास, पण नाही. तू विकृत विचारांचा झालास आणि त्याचमुळे तू हे कृत्य केलेस. तू केलेल्या कृत्यासाठी काय शिक्षा करायची ह्याचा निर्णय उद्या सकाळी पोलीस आल्यावरच करू. पोलिसांचं नाव काढताच तो मुलगा मॅडमकडे माफी मागू लागला. पण मॅडम यांनी त्याचं एकही न ऐकता शिपाई काकांना काही गोष्टी सांगून सगळ्यांना आपापल्या खोलीत जायला सांगितलं. सकाळी मॅडम यांनी पोलिसांना बोलवून घेतलं. घडलेली सगळी हकीकत सांगितली. पोलिसांसमोर ते सर्वजण गुन्हेगार म्हणून उपस्थित झाले, जे त्या मुलाची मदत करत होते. पोलिसांनी अंतिम निर्णय मॅडम यांच्यावर सोपवला. नाही, मी अशा मुलांना माझ्या संस्थेत बिलकुल नाही ठेवू शकत. तुम्ही घेऊन जा ह्यांना, असं म्हणून मॅडम यांनी त्यांचा निर्णय सांगितलं होता. पोलिसांनी त्याप्रमाणे सर्वांना घेऊन जाऊन योग्य कारवाई केली. झालेल्या मानसिक त्रासामुळे सुरुवातीचे काही दिवस निघून गेले. हळूहळू मी स्वतःला सावरू लागले. 12वीच्या परीक्षेची तयारी सुरू झाली. मन लावून अभ्यास केला आणि त्याचं फळ म्हणून मी खूप चांगल्या मार्कांनी पास देखील झाले. पुढे पदवी शिक्षणही पूर्ण केलं आणि एका चांगल्या कंपनीत कामावर रुजू झाले.